एकमत डिजिटल क्राईम स्पेशल, खाकीचा मोबाईल आणि सुसाट पोलीस. लातूर पोलिसांचा सुपरफास्ट अवतार. मोबाईल चोरीला जातो, पोलीस खडबडून जागे होतात आणि अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातात. पण थांबा, हा मोबाईल कोण्या सामान्य माणसाचा नव्हता, तर तो होता खुद्द पोलिसाचा मोबाईल होता. म्हणूनच की काय, लातूर पोलिसांनी पाताळातून आरोपी शोधून काढले. एरवी सामान्यांच्या तक्रारीवर तारीख पे तारीख देणाऱ्या पोलिसांना स्वतःचा मोबाईल चोरीला गेल्यावरच सिंघम व्हायची आठवण कशी येते, पाहूयात लातूरचा हा स्पेशल क्राईम रिपोर्ट. चोरट्यांनी लातूर पोलिसांच्याच काळजावर हात घातला. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल हिसकावून चोरटे गाडीवर सुसाट फरार झाले. वाटलं होतं पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतील, पण छे, इथे तर अख्खी यंत्रणाच कामाला लागली आणि 24 तासात एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना बेड्या ठोकल्या. तपासाचा असा झंझावात सुटला की आरोपीकडून एकामागून एक तब्बल 16 मोबाईल हस्तगत करण्यात आले. इतकंच नाही, तर ज्या दुकानात हे मोबाईल अनलॉक केले जायचे, त्या दुकानदारालाही पोलिसांनी 6 आरोपीकडून जेलची हवा खायला लावली आहे. पण प्रश्न उरतो तो नीतिमत्तेचा. जेव्हा एखादा सामान्य माणूस रडत खडत पोलीस स्टेशनला येतो, तेव्हा त्याला मोबाईल हरवल्याची साधी पोचपावती मिळवण्यासाठीही तासनतास ताटकळत ठेवलं जातं. मग स्वतःच्या खात्यावर वेळ आली की 24 तासात निकाल कसा लागतो, हीच तत्परता लातूरकरांच्या बाबतीत का दिसत नाही, असा सवाल उपस्थित होतोय. गुन्हेगार पकडले गेले हे अभिनंदनीय आहे, पण लातूर पोलिसांना आमचा सवाल आहे, हीच एक्सप्रेस सामान्यांच्या वेळी का धावत नाही? जर प्रत्येक चोरीचा तपास अशाच वेगाने झाला तर लातूरमध्ये चोरांची हिंमत होणार नाही. पण सध्या तरी चर्चा एकच आहे, मोबाईल पोलिसाचा होता म्हणून चोर 24 तासात आत गेला. दिनांक 18 जानेवारी रोजी पहाटे सकाळी 8:30च्या सुमारास फिर्यादी बाळासाहेब डोंगरे हे वॉकिंग करायला गेले असता त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून 2 इसम मोटरसायकलवरून फरार झालेले होते. सदर बाबतीमध्ये पोलिसांनी निष्पन्न गाडी क्रमांकावरून संपूर्ण गाडीचा क्रमांक निष्पन्न करून त्यावरील जे आरोपी होते ते देखील निष्पन्न केले आणि 24 तासाच्या आत त्या गुन्ह्याचा उलगडा करून सदर गुन्ह्यातील स्नॅचिंग केलेला मोबाईल तसेच इतर 16 मोबाईल असे आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये एक जुवेनाईल अल्पवयीन बालक आणि एक मेजर असे 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. तसेच ज्या दुकानामध्ये हे मोबाईलचे कोड ओपन केले जात होते आणि मोबाईल फॅक्टरी रिस्टोर केले जात होते, फॉर्मॅट मारले जात होते, तर त्या देखील व्यक्तीला, मोबाईल शॉपच्या ओनरला यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशनचे PSI पोगुलवार हे करत आहेत. तसेच MIDCच्या पूर्ण DB टीमने सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला म्हणून तात्काळ कारवाई झाली का? पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून ज्यावेळी त्याचा मोबाईल चोरीला गेला त्यावेळी त्या गाडीचा पाठलाग करून त्यांनी त्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला आणि त्या नंबरच्या आधारे आपल्याला पुढील CCTV फुटेज पाहून पूर्ण गाडी चालक आणि त्याचे इतर साथीदाराचा शोध घेण्यास मदत झाली. त्यामुळं गुन्ह्याचा उलगडा लवकर झालेला आहे. याचप्रमाणे इतर लोकांचे मोबाईल चोरीला गेल्यावर आपण सक्रिय असणार? 100% आमचा उद्देश, लातूर पोलीस जिल्हा पोलीस दलाचा उद्देश माननीय SP अमोल तांबे सर आणि ॲडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण लातूर शहर पोलीस हे तत्परतेनं जे चोरीच्या घटना आहेत आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत ते ओपन करणे का आम्ही प्रयत्न करत आहेत. विविध बंदोबस्त असतील तरीही तशा परिस्थितीमध्ये तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याकडेच आमचा भर आहे आणि या गुन्ह्याचा उकल करून जे इतर 16 मोबाईल निष्पन्न करण्यात आलेले आहेत, ते मोबाईल जे कोणाचे चोरीला गेलेले आहेत त्यांची नावे निष्पन्न करण्याचं काम चालू आहे आणि त्यांचे देखील त्या अनुषंगाने तक्रार नोंदवून पुढील कारवाई MIDC पोलीस स्टेशनकडून आम्ही करून घेत आहोत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.